ज्यांचं आयुष्य जरी लहान होतं पण त्यांचं कर्तृत्व जगात महान होतं आणि त्या मातीत आपण जन्मलो याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असा पहिला मानाचा मुजरा त्या शिवछत्रपतींना. कारण आपल्या प्रत्येकाच्या मनामनात रोमारोमात कणाकणात छत्रपती असले पाहिजे, ते भिनले पाहिजे, त्यांचे विचार भिनले पाहिजे. दुनिया की पहचान है औरत, दुनिया की पहचान है औरत, हर घर की शान है औरत. बेटी, बहन, पत्नी, माँ बनकर घर घर की जान है औरत. या सगळ्या माता माऊलींना माझा दुसरा मानाचा मुजरा. जिथे भक्ती, शक्ती, सेवा आणि समर्पणाची भावना आहे, अशी देशातील एक अत्यंत व्हायब्रंट IMA अकलूज ब्रांच, त्याला माझा तिसरा मानाचा मुजरा. आजच्या या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी माझे सन्मित्र, राष्ट्रीय IMAचे उपाध्यक्ष, ज्यांना आम्ही थिंकिंग पर्सनॅलिटी म्हणतो, असे डॉक्टर शिवकुमार उत्तुरे सर. अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्व. तुम्हाला बऱ्याच लोकांना कल्पना नसेल, पण आपले राज्याचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश ठाकरे यांचा कायद्याच्या बाबतीत, पुस्तक लिहिण्याच्या बाबतीत, एथिक्सच्या बाबतीत, लेखनाचा, कविता करण्याचा दांडगा अनुभव असलेले डॉक्टर दिनेश ठाकरे अत्यंत सिन्सिअरली, डेडिकेटेडली, कोणालाही न घाबरता आपल्या मताशी आणि आपल्या फ्रॅटर्निटीशी कायम एक प्रकारचं नातं जोडून ठेवलेले आपले माजी सेक्रेटरी जनरल, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र IMAचे माजी अध्यक्ष, आमचे मोठे बंधू डॉक्टर जयेश लेले सर. या ठिकाणी ज्यांना मी हरदिल अजीज असं एक व्यक्तिमत्व जे आहे आणि ज्याला मी नेहमी IMAचा हिरो नंबर 1 म्हणतो, ते IMAचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, IMA महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल पासनेकर सर. तसे ते नात्याने माझे सासरे लागतात. जरी जावायला काहीच देत नाही आणि प्रत्येक वेळेला काहीही मागितलं तर म्हणतं मुलगी दिली हेच तुला खूप झालं. असे चिरतरुण व्यक्तिमत्व आणि ज्यांना मी नेहमी जेंटल जायंट म्हणतो, आणि याही वयात IMAसाठी कुठेही कधीही हजर राहणारे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर बकुलेश मेहता सर. अत्यंत गुरुतुल्य व्यक्तिमत्व. अत्यंत शांतपणे परंतु मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शनात, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो, ते महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे लाडके डॉक्टर अरणकर सर. या ठिकाणी डॉक्टर नवरंगे सर इथे उपस्थित आहेत. ते आमचे गुरु देखील आहेत आणि आदर्श देखील आहेत. आदर्श या अर्थाने मी म्हणतो, त्यांनी मनात आणलं असतं ते कधीही महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष झाले असते. नॅशनल IMAत कुठलंही पद त्यांच्यासाठी कधीही खुलं होतं, परंतु अत्यंत दुसऱ्यांना पुढे करायचं आणि कुठल्याही पदाची अभिलाषा न बाळगता जे भारतभर ज्यांच्या शब्दाला मेडिको लिगल क्षेत्रात अतिशय मोठं वजन आहे, ते आमचे गुरुवर्य डॉक्टर जयंत नवरंगे सर. अत्यंत जिंदादिल कपलच तसं आहे. आमचा लहान भाऊ आणि महाराष्ट्र राज्याचा कोषाध्यक्ष विक्रांत आणि नवनीत. राष्ट्रीय IMA CGPचे सहसचिव, खास औरंगाबादहून आलेले डॉक्टर यशवंत गाडे साहेब. IMA वुमन्स विंगच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर मीना. महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नितीन. सहसचिव जाधव मॅडम. या ठिकाणी आमचे सन्मित्र संजयजी देशपांडे आलेले आहेत.
कन्व्हेनर अरवरी, स्वप्नांजली आणि IMA अकलूजची संपूर्ण टीम, प्रकाश मराठे सर अतिशय सिन्सिअरली प्रामाणिकपणे महाराष्ट्र स्टेट सोशल सिक्युरिटी स्कीम सगळीकडे प्रत्येक ब्रँचमध्ये पसरवणारे असे आमचे खानदेशचेच आहेत ते मूळचे, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला विशेष लगाव आहे असे डॉक्टर प्रकाश मराठे सर या ठिकाणी IMA अकलूजबद्दल त्या छोट्याशा सिमर्जितपासून तर इनामदार सरांपर्यंत एकोप्याने कसं काम करायचं याचा आदर्श घालून दाखवणारे IMA अकलूजचे अध्यक्ष संजय शीद, सचिव नितीन राणे, कोषाध्यक्ष निखिल, या सर्व वुमन्स विंगच्या राज्याच्या अध्यक्षा रेवती, गुजर मॅडम, सर्वच IMA अकलूजचे पदाधिकारी, नितीन एकतपुरे असतील. मला विशेष उल्लेख करावा लागतो की ऑर्थोपेडिक्स सारख्या वृक्ष ब्रँचमध्ये काम करून देखील इतका त्यांनी त्याच्यातला कलाकार जिवंत ठेवले आणि कुठल्याही प्रोफेशनलच्या गालात मारेल अशा पद्धतीने कालचं सादरीकरण करणारा अमोल शिंदे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचं आन बान शान असलेला संतोष खडतरे आणि त्याची जान असलेली सुप्रिया आणि उपस्थित सर्वच मान्यवर. खरं या ठिकाणी मी आजकाल IMAच्या खूपशा कार्यक्रमाला जात नाही, परंतु एक तर संतोषचं, आग्रहाचं आणि प्रेमाचं आणि हक्काचं निमंत्रण आणि दुसरी गोष्ट म्हणजे इव्हकॉन हा कार्यक्रम. मला माहीत नाही इव्हकॉनच्या कमिटीला देखील माहिती आहे की नाही, 2010 साली इव्हकॉन या नावाची कॉन्फरन्स सगळ्यात पहिले IMA धुळेने घेतली होती आणि तेव्हापासून मला महाराष्ट्र राज्य IMAचा अभिमान आहे की त्यांनी ती दरवर्षी त्या पद्धतीने ती आता होते आहे. राष्ट्रीय अध्यक्ष 2018 साली असताना पासूनही आम्ही सतत वुमन डॉक्टर्स विंगला कसं प्रमोट करता येईल, कारण एक लक्षात घ्या, आज मेडिकल फ्रॅटर्निटीचं फेमिनायझेशन झालेलं आहे. म्हणजे 50% डॉक्टर्स या महिला आहेत आणि जर तुम्ही त्यांना IMAच्या डिसिजन मेकिंगपासून वेगळं ठेवलं तर IMA कधीच मजबूत आणि स्ट्रॉंग होऊ शकत नाही. कुठलीही IMA स्ट्रॉंग असण्याचे माझे 2च क्रायटेरिया आहेत आणि जे कधीच फेल गेले नाही. ज्या IMAत वुमन डॉक्टर विंग स्ट्रॉंग आहे आणि ज्या IMAची स्वतःची बिल्डिंग आहे ती IMA इनबिल्ट स्ट्रॉंग असते आणि स्ट्रॉंग होतच राहते. म्हणून सातत्याने सर्वांचा आमचा प्रयत्न असतो की महिला डॉक्टरांनी पुढं यावं. आणि बघ, अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आमच्यासारख्यांना लांछनास्पद गोष्ट आहे की गेले 96 वर्षात नॅशनल प्रेसिडेंट IMAचा फक्त एक महिला झाली. कालच सुप्रीम कोर्टाने बार असोसिएशनला निर्देश दिले की तुमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये 30% महिलांसाठी रिझर्वेशन ठेवा. आणि आपण डॉक्टर स्वतःला अति उच्च शिक्षित सुसंस्कृत समजतो, परंतु आपल्या संघटनेची काय परिस्थिती आहे? हा महाराष्ट्र राज्य आपण म्हणतो संतांचा राज्य, पुरोगामी राज्य, या महाराष्ट्र राज्याची अध्यक्षा देखील अजून एकही महिला झालेली नाही. म्हणून म्हटलं ही लांछनास्पद गोष्ट आहे. आपण म्हणतो हरियाणा फार स्त्रियांच्या बाबतीत भेदभाव करतं, त्या राज्याची अध्यक्ष सचिव महिला होऊन चुकली. ओडिसासारख्या राज्याची अध्यक्ष महिला झाली, आसामसारख्या राज्याची अध्यक्ष महिला झाली. कधी महाराष्ट्र राज्याला महिला अध्यक्ष मिळणार आहे? केवळ कुठेतरी एखादं उपाध्यक्षपद द्यायचं, एखादं सहसचिवपद द्यायचं आणि त्यांची बोळवण करायची किंवा वुमन्स डॉक्टर विंगमध्ये टाकायचं, हे कदाचित हे चित्र आम्हाला सगळ्यांना मिळून बदलावं लागणार आहे. आणि ते बदलल्याशिवाय अजून IMA महाराष्ट्र ही स्ट्रॉंग होणार नाही.
आणि म्हणून इव्हकॉन सारखे कार्यक्रम अशा पद्धतीने प्रत्येक ब्रँचमध्ये वुमन्स डॉक्टर विंग्सचे कार्यक्रम हे फक्त नाच गाणे आणि कल्चरल कार्यक्रमापुरते मर्यादित राहता कामा नये. जे संतोष करू शकतो त्याच्यापेक्षा जास्ती चांगल्या रीतीने सुप्रिया करू शकते, हेही मला माहिती आहे. परंतु ती माऊली संतोषला पुढे करते. ठीक आहे. तर अतिशय सुंदर नेटकं नियोजन, आयोजन आणि प्रयोजन सगळंच अतिशय देखणं होतं. यापूर्वी देखील IIMA अकलूजच्या खूपशा कार्यक्रमाला मी हजर होतो. परत एकदा आपलं सगळ्यांचं आभार मानतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.